जरांगेंचा जेव्हा जेव्हा मला फोन आला तेव्हा तेव्हा माझा हा प्रयत्न होता की इमानदारीनं काम करायचं. पण तेवढा एका पत्राने गैरसमज झाला. त्यातलं काही त्यांचं काही कास्ट सर्टिफिकेट रद्द झाली नाही. माझं पत्र फक्त कास्ट सर्टिफिकेट जे दिली आहे फॉर्म नंबर 35 म्हणजे जी नोंद होणार आहे आणि अर्जदाराचंही म्हणणं होतं चौकशी करा. मी त्याला चौकशी मागितली आहे. मी कुठलं रद्द करा असं म्हटलं नाही आहे. त्याच्यावर काही माझी चौकशी मागितल्यावरही काही रद्द झालं नाही. ते कास्ट व्हॅलिडिटीने रद्द केलाय. त्यामुळं आमच्या महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र देणे, जात प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी मात्र सामाजिक न्याय विभागाचं कार्य आहे. त्यामुळं माझ्याकडनं कधी मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी समाज जो आहे यावर जेवढं जास्ती असतं आम्ही कास्ट सर्टिफिकेट देता येईल तेवढं काम करतो आहे. आता 22 लाख दिले आहे. पुन्हा जेवढे काही राहिले शिल्लक आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ओबीसी संघटना काही आक्रमक झालेल्या आहेत, रस्त्यावरती उतरत आहेत. काहींनी पोलीस तक्रार देखील केलेली, बीड किंवा इथे बारामतीमध्ये पोलीस तक्रारी देखील झालेल्या आहेत. नाही, मी ओबीसी समाजाला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, हात जोडून आव्हान करतो सर्व ओबीसी समाजाला, कोणीही रस्त्यावरचे आंदोलन करू नका. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही बाधित या ठिकाणी राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि सरकार म्हणून मी त्याला विनंती करेल की रस्त्यावरचे आंदोलन, रस्त्यावरचे त्या ठिकाणी कुठलंही असं करू नका. त्यातनं सामाजिक वाद तयार होतील. ओबीसी संघटनांनी कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर लॉ अँड ऑर्डर होतील असे कुठलंही काम करू नका. आणि शेवटी या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे आपण कायदेशीर पद्धतीने सर्व लढा लढता येतो. प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला लढा लढता येतो. पण माझी विनंती, कोणी आंदोलन करू नये आणि ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये. पण रोज उठून जर टीका होत असेल, उद्देश काय? कारण सुरुवातीला पंकज मुंडे झाल्यानंतर धनंजय मुंडे, आता बावनकुळे, ठरून काही होतंय काय सगळं? भुजबळांवर देखील फक्त ठरून ओबीसी नेते मंत्री टार्गेट केले जातात त्यांच्याकडनं, त्यातनं जातीवाद वाढतो, त्याचा फायदा पुन्हा तुमच्याच पक्षाला मिळतो असं एक बोललं जातंय. नाही, असं आहे की मी कधी या वादात नाहीये. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली. आता तो पारिवारिक काही सांगितलं ना पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे. आपली माझी सूनबाई मराठा आहे. त्यामुळं कधी आम्ही मराठा, कुणबी, तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधी कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर रिजेक्ट झालं असेल तर मी त्याला काय करू? माझ्या खातं नाही आहे. एखादं काम झालं नाही म्हणून टार्गेट केलं गेलं. ओबीसी नेता किंवा ओबीसी समाजाचा नेता म्हणून जर टार्गेट करत असेल तर ते चुकीचे आहे. खरंच असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही ओबीसी नेते म्हणून तुमच्या टीका नाही, मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कोणाशी वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय? नक्की मनामध्ये खंत आहे. पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये पेशन्स, संयम असला पाहिजे. सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणारे काय. माझाही परिवार आहे. माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहेत, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे. माझी आई 3 वर्षापूर्वी गेली. आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर तुम्हाला टार्गेट केलं जात आहे. कुठेतरी बावनकुळे हे महसूल मंत्री म्हणून चांगलं काम करतायत. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुद्धा तुमचं नाव घेतलं जातं. ही टायमिंग साधली जाते आणि जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे असं बोललं जातं. काही षडयंत्र आहे का सरकार? मी आधीच सांगितलं की मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. या राज्यामध्ये कर्तृत्ववान, निष्ठावान, इमानदार, कर्तव्यदक्ष, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहे. आपलं नशीब आहे, आमचं नशीब आहे. अशा वेळी कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाहीये. आम्ही कोणी मुख्यमंत्री शर्यतीत नाहीत आहोत. प्रश्न असा आहे, तुमच्यावर टीका केली जाते. तुम्ही ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आवाहन करताय, पण हे थांबणार कसं आणि ओबीसी समाजाला कधीपर्यंत शांत ठेवणार आहे तुम्ही? रोज उठून जर ओबीसीच्या नेत्यावर अंगावर येणार असेल जरांगे, तुम्ही करायचं काय समाजाने? याचं उत्तर जनता शोधेल. फक्त भाजपला फायदा होण्यासाठी चालू द्यायचंय. याचं उत्तर जनता शोधेल. पण प्रश्न असा आहे साहेब, पातळी सोडून टीका केली जाते आणि तुम्ही ओबीसी समाजाला शांत राहण्याचं आवाहन करताय.
लाठीच्या पद्धतीने आता आमचाही परिवार आहे, रोज परिवाराला ते सहन करावं लागतं, बायकोला सहन करावं लागतं, आई तर नाही आहे, वडिलाला सहन करावं लागतं, आमचे 4 भाऊ आहेत त्यांना सहन करावं लागतं, 2 मुलं, एक मुलगी माझी हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट आहे, माझा मुलगा आहे, शेवटी माझी सुनबाई आहे, त्या सर्वांना सहन करावं लागतं. सर 155